नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर. आता आपल्या सर्वांना माहिती की महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे आणि आपण सध्या आता आहोत उल्हासनगरला. आता आपण प्रभाग क्रमांक 18 मधून जे उमेदवार उभे शिवसेनेचे उमेदवार अक्षता टाले त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. मॅडम, काय वाटतं? संध्याकाळचे 4:30 वाजत आले तरी प्रचंड प्रसिद्ध. ऍक्च्युली आपला हा जो बूथ आहे हा तक्षशिला शाळा आणि महात्मा फुले कॉलनी या दोन बूथ जवळचा आहे आणि सकाळपासूनच खूप रेलचेल बघायला मिळत आहे. पहाटे थोडी गर्दी कमी होती, पण हळूहळू 10-11 नंतर गर्दी वाढत गेली आणि खूप लोक, सगळे आपले मतदार, आपल्या लोकशाहीतला आपला हक्क आहे जो मतदानाचा, तो बजवायला येत आहेत आणि आनंदाने घरी जात आहेत. काही ठिकाणी बघितलं जे नवीन बूथ आहेत, जसं की बुद्ध विहार नागसेन नगर आणि महात्मा फुले कॉलनीचं समाज मंदिर, हे नवीन बूथ असल्यामुळे थोडा कमी प्रतिसाद पहिले मिळाला, पण तरी अजूनही लोक येत आहेत. होपसो अर्ध्या पाऊण तासात अजून मतदान होईल. बाकीच्या तक्षशिला गुरु नानक स्कूलमध्ये तर चालूच आहे. जवळपास 25 ते 30% मतदान झालेलं आहे आणि अजून वाढेल 1 तासामध्ये अशी माझी अपेक्षा आहे. ताई, मला सांगा, आता आपला युवा कुठेतरी सोशल मीडियाकडे जास्त वळायला गेला आणि तुम्ही अचानक असं म्हणजे तुम्ही आता आले पक्षामध्ये आणि निवडणूक लढताय, काय याच्या मागे कारण आहे? सोशल मीडियाचं म्हणायला गेलं तर त्याच्या दोन्ही बाजू आहेत, चांगली आणि वाईट बाजू आहे. चांगली बाजू ही आहे की आपली जी कला असते, आपल्याकडे जे टॅलेंट असतं ते आपल्या पोहोचवण्याचं एक माध्यम असतं, जे आपल्याला सहजगत्या मिळत नाही. दुसरी गोष्ट असते की आपण त्या जगात एवढं लाईक्स आणि फॉलोअर्सच्या याच्यामध्ये आपण एवढं विळख्यात अडकून जातो की आपल्याला खरं जग काय आहे हे आपण विसरून जातो आणि आपण त्याच्या पाठी धावतो. तर ह्या सगळ्यांमधून युवांना बाहेर पडण्याची गरज आहे आणि खरा चांगला सोशल मीडियाचा उपयोग कसा होऊ शकतो हे युवाच ठरवू शकतात आणि ते त्यांच्या हातात आहे. भरपूर लोक चांगला उपयोग करता आहेत असं मला वाटतं. ही निवडणूक धनशक्ती म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पण तुम्हाला काय वाटतं, मतदार राजा कुठे विकला जातोय का? रियालिटी बघायला गेलं तर फार वेगळी आहे. ग्राउंड लेवलवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा खूप नव्या गोष्टी कळतात. हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि पहिल्यांदाच मी उभी राहते, तर पहिल्यांदा हा सगळा जो एक्सपिरियन्स घेतलाय प्रचारापासून तो आता निवडणुकीच्या दिवशीपर्यंतचा, खूप चांगला अनुभव आलाय. खूप गोष्टी नव्याने कळल्या आहेत आणि हा मतदार आहे, मला तरी वाटतं भरपूर सुजाण आणि जागरूक मतदारसंघ आहे. आपल्या इकडे एवढे हौशी लोक आहेत की इलेक्शन लागल्यापासूनच त्यांची एक एक्साइटमेंट लेवल खूप हाय होती आणि मला वाटतं जरीही आपल्याला कळते की काही ठिकाणी काही गैरप्रकार होत असले तरी मतदार सुजाण आहेत आणि ते योग्य उमेदवाराला निवडतील ही माझी खात्री आहे. आता समजा तुम्ही निवडून आले, विजय झाल्यानंतर तुमच्या प्रभागातला विकास कशा प्रकारे असणार? प्रभागातला विकास भरपूर प्रकारे होणार असतो, कारण काही ठिकाणी काही त्रुटी आहेत, काही ठिकाणी काही चांगलं घडलंय, काही प्रभाग विकसित झालाय, काही प्रभाग अजूनही मागे आहे. तर जो मागे असलेला प्रभाग आहे, जिथे बेसिक सुविधा अजून पोहोचायच्या आहेत, त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करून आणि जे ऑलरेडी विकसित झाले आहेत, थोडे बेटर लेवलवर आहेत, त्यांना अजून बेटर कसं होता येईल, त्यांना तिकडच्या युवांना, तिकडच्या स्त्रियांना रोजगार मिळवून त्यांचं इंडिपेंडन्सी कशी वाढवता येईल ह्याच्याकडे लक्ष देऊन आपण विकासाच्या मार्गावर आपण जाणार आहोत. आता तुम्ही तुमच्या वार्डातल्या जे तुमचे मतदार आहे त्यांना काय आव्हान? शेवटचा 1 तास उरला आहे. ज्यांनी मतदान अजून केलेलं नाहीये त्यांनी प्लीज घराच्या बाहेर या आणि आपला लोकशाहीतला, आपल्या संविधानातला जो हक्क आहे, जो इतर खूप कमी देशांमध्ये आहे, म्हणजे सगळ्याच देशांमध्ये नाही आहे, भारतात राहतो आणि आपण, आणि भारतात आपल्याला हा एक नागरिक म्हणून प्रत्येक माणसाला, गरीब असो किंवा श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, सगळ्यांना हा मिळालेला हक्क आहे आणि तो आपल्याला बजावायला पाहिजे आणि तो तुम्ही प्लीज मतदानाला बाहेर या आणि मतदान करा. 100% मतदान झालं पाहिजे अशी कधीतरी माझी स्वप्न आहे. धन्यवाद ताई. आपल्यासोबत होते युवा नेतृत्व अक्षता टाले. अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.